इयत्ता 8वी विषय मराठी शब्दकोश स्थूल वाचन. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. शब्दकोश या भागात मागील भागात आपण पाहिले शाळेच्या मधल्या सुट्टीमध्ये नेहा व सायली या दोघींमध्ये काही संवाद होतो. या संवादामध्ये दिन या शब्दाचा अर्थ दोन वेगवेगळ्या पद्धतीने आपण पाहिला. दिन या शब्दामध्ये ह्रस्व दी असेल तर त्याचा अर्थ दिवस व दीर्घ दी असेल तर त्याचा अर्थ गरीब असा होतो. आज आपण पुढील भागाचा अभ्यास करणार आहोत. सायली म्हणते, बरोबर, दिन शब्दामध्ये दी दीर्घ आहे. दिन म्हणजे गरीब. दिन शब्दात दी ह्रस्व आहे. दिन म्हणजे दिवस. नेहा म्हणते, शब्दांची किती गंमत आहे ना. अक्षरात वरवर साम्य आहे, पण लेखनातल्या फरकामुळे अर्थात केवढा फरक. सायली म्हणते, आपण दोघीजणी असे नवीन शब्द आणि त्याचे विविध अर्थ रोज समजून घेऊया. नेहा म्हणते, अगं पण कसे? आपल्याला सारखे आपल्या बाईंकडे जावे लागेल अर्थ विचारायला. सायली म्हणते, अगं नाही, मला माहीत आहे त्याची गंमत. शब्दांचे अर्थ आपले आपण कसे शोधायचे ते मी तुला दाखवते. विद्यार्थी मित्रांनो, नेहा व सायली यांच्या संवादामध्ये नेहा सायलीला सांगते, शब्दांची किती गंमत आहे. अक्षरात जरी साम्य वाटत असले तरी लेखनातल्या फरकामुळे अर्थामध्ये फरक दिसून येतो. सायली नेहाला म्हणते की आपण दोघीजणी असे नवीन शब्द आणि त्याचे विविध अर्थ रोज समजून घेऊया. नेहा म्हणते, प्रत्येक नवीन शब्दाचे अर्थ समजावून घेण्यासाठी आपल्याला बाईंकडे जावे लागेल. तेव्हा सायली नेहाला सांगण्याचा प्रयत्न करते की प्रत्येक नवीन शब्दांचे अर्थ विचारण्यासाठी आपल्याला बाईंकडे जाण्याची गरज नाही. शब्दांचे अर्थ समजावून घेण्यासाठी शब्दकोश म्हणजे काय, त्याची रचना कशी असते, तो कसा पाहावा याबाबत माहिती आपण शब्दकोश या भागात करून घेणार आहोत. शब्दकोश म्हणजे काय, त्याची उद्दिष्टे, तो कसा पाहावा हे आपण समजून घेऊया. मुलांनो, ज्या एका अक्षराने किंवा अक्षरसमूहाने एखादी वस्तू, विचार, कल्पना, भाव, गुण किंवा क्रिया इत्यादींचा अर्थ व्यक्त केला जातो त्या अक्षरास किंवा अक्षरसमूहास शब्द असे म्हणतात. कोश म्हणजे संग्रह, तर शब्दकोश म्हणजे शब्दसंग्रह होय. हा झाला शब्दकोश शब्दाचा वाच्यार्थ. पण विकसित भाषात शब्दसंग्रह आणि शब्दकोश यांच्या स्वरूपात थोडा फरक असतो. शब्दकोशाविषयीची पुढील माहिती आपण पुढील भागामध्ये जाणून घेऊयात. धन्यवाद.